नमस्कार, मी प्रियंका दैफळे. एकादशी तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण एकादशीच्या नंतर दुसऱ्या दिवशी प्रदोष म्हणजे प्रदोष काळ असतो. त्या काळामध्ये काय करायचं असतं, कुठल्या देवाची पूजा करायची असते आणि आपल्या इच्छा कशा पूर्ण करून घ्यायच्या असतात, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. प्रदोष काळ म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हा वार असतो. तो दिवसभर आपण उपवास करायचा आणि सायंकाळ व्हायच्या आत महादेवांची उपासना करून, व्यवस्थित पूजा करून, खूप लोकांच्या इच्छा खूप दिवसानंतरही पूर्ण होत नाहीत, तर अशा लोकांनी प्रदोष काळ धरावा आणि महादेवांची पूजा करून व्यवस्थित सायंकाळी दिवस मावळायच्या आत याची पूजा करून घ्यायची असते. 1 ते 1.5 तासाचा कालावधी असतो आणि पूजा केल्याच्या नंतर महादेवांना प्रार्थना करावी की माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी सर्व काही व्यवस्थित होऊ दे. अशाने असं मानलं जातं की प्रदोष काळाच्या त्या दिवशी जे पण मागितलं ते पूर्ण होतं, म्हणून प्रदोष काळ धरा.